आपुलिया हिताजो असे जागता धन्य माता पिता दयाच्या पुढे कन्या पुत्र असते जे सात्विक दयाचा हरित वाटे दिवा गीता भागवत करी श्रवण आणि चिंतन विठोबाचे तुका म्हणे मग घड त्यांची सेवा करी माझा दैवा पार नाही आपुलिया हिताजो असे जागता धन्य माता पिता दयाच्या पंढरीनाथ महाराज एकादशी कीर्तन उपक्रम गेले 7-8 वर्ष सुरू आहेत. प्रत्येक महिन्याच्या 2ही एकादशांना कीर्तन होत नसतात. आधी चालू झाली, आत्ता होत आहेत, नंतरही होतील.
या सर्व एकादशांची कीर्तन ऐकणं मला स्वतःला शक्य होतं का? तर त्याचं उत्तर आत्तापर्यंत नाही असेल. मग ते जेव्हा जसं जमेल त्याप्रमाणे कधीतरी ते तसं ऐकायचं असतं. बुवा म्हणाले पितृपंधरवड्यात एकादशी आहे, तर ती सगळ्या पंधरवड्यात येते. त्यामुळे पुढचं आहे या एकादशीला पुढं उभं राहायचं. पांडुरंगाची इच्छा. यत्न कसून करिलेले यशोदे रामा मध्ये खुशी सत्ता आजची सुख होता नानावर राम सर्वथा करता. मला वाटलं म्हणून मी कीर्तन केलं. माझ्या वाटण्याला काहीही किंमत नव्हती, नसते आणि नसेल. भगवंताला वाटतं त्याने आपल्याला बोलावणं धाडलंय, इथपर्यंत उभं केलंय, 8 वाजेपर्यंत उभं ठेवलंय. नंतर बसलेले ते उभे राहतील आणि उभा तर गाडीत बसेल. पंढरीनाथ महाराज आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. पितृपंधरवड्यात असलेल्या एकादशी करता काय विचार करावा? सगळ्या विद्या या प्रत्येक महिन्यामध्ये येत असतात, दोनदा येतात. प्रत्येक तिथी प्रत्येक महिन्यामध्ये जरी दोनदा येत असली तरी अमावास्या आणि पौर्णिमा या एकदाच येतात. पण ज्या दिवसामध्ये आपण कीर्तन ऐकायला बसलो, ज्या दिवसामध्ये हे कीर्तन आहे त्याचं काहीतरी महात्म्य थोडंसं सांगावं याच्याकरता काही प्रयत्न आहेत. आपलं हे तर नक्की कशात आहे? जास्ती पुढे जाण्याकरता तो पूर्वरंग असून त्या अभंगाकरता आपण किती पुढे पोहोचू, आपलं हे तर नक्की कशात आहे? या दिवसामध्ये काय सुरू असेल? श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध. श्राद्धाची पहिली व्याख्याच अशी आहे, श्रद्धेने केलं जातं. श्रद्धेने केलं तरच ते श्राद्ध, नाहीतर फक्त गोळे असतात. या शब्दाचा अर्थच माहिती नसतो. भगवान शिव आपल्या शेजारी आहेत, त्या शिवलिंगाला पिंडी असं म्हणतात, बरेच जण पिंड म्हणतात. शंकराची पिंड आपले झाले तरी शंकराची पिंड दिसणार नाही, आपले पिंड होतील. शंकराची पिंडी आहे, ते शिवलिंग आहे. या दिवसात काय असेल? या दिवसात सांधा असतो, संधी असते. कशाची असते? 2-3 प्रकार आहेत. श्राद्ध करतो ना आपण या दिवसात. का श्राद्ध करतायत? एकदम श्राद्ध हाच विषय सुरू का केला? आपलं नक्की हित कशात आहे? श्राद्ध करण्यात हित आहे का नाही? आपण अनेक देवदेवतांचे आशीर्वाद घेत असतो, त्यांना नमस्कार करत असतो, त्यांच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करत असतो, त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असलेल्या इष्ट फलाची अपेक्षा करतो. पण हे सगळं घडण्याकरता एक वाट बंद आणि दुसरी एकच चालू बघतो. 2 गाड्या एकडे येत नाहीत आणि जात नाहीत. आम्ही आमच्या पितरांना विचारत नाही, गेल्यावर नाही, असताना सुद्धा नाही. असताना विचारत नाहीत, नसताना विचारतील तरी भाग वेगळा. असलेल्यांना विचारत नाहीत. पुढे कन्या पुत्र असं ते सांगतो का आमच्याकडे संतती असावी असा आम्ही विचार करत असतो. ते असण्याकरता आमची पितृ तृप्त असावी लागतात. आणि जोपर्यंत पितृ तृप्त नाही तोपर्यंत सर्व देवांनी दिलेले आशीर्वाद हे थांबलेले असतात. पितृ वाट बघत असतात, आम्हाला मोकळं कधी करा. म्हणजे अनेक वृद्धाश्रमांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लाखो रुपये देणगी देऊन आमचेच आई वडील, आमच्या आई वडिलांपैकी कोणी गेलं तर गुरुजींना फोन करून सांगतात, गुरुजी ते असं बघा, सगळी क्रिया तुम्हीच करा. आणि वडील का त्यांचे आहेत का? क्रिया गुरुजींनी करायला, वडील त्यांचे गेले. वडिलांच्या क्रियेकरता जायला, अंत्यविधीला त्या दिवशी पहिल्या दिवशी जायला मुलांना वेळ नसतो. आज माझं शेड्यूल खूप टाईट आहे, मी आज येऊ शकत नाही. त्याचं काय असते ते पैसे मी तुम्हाला जीपे करतो, ते पण द्यायला हल्ली जात नाही.
तुम्ही एक काम करा, या सगळ्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, फोटो काढून ठेवा. हे अपडेटेड माणसं आहेत. वडिलांची क्रिया करायला जायला मुलांना वेळ नसतो आणि अमुक ठिकाणी डोनेशन दिलं, अमुक ठिकाणी डोनेशन दिलं, एवढे 32 लाख दिले, मग त्यांचं नाव दिलं, त्यांचा सत्कार झाला. इथे जे जायला निघाले तर त्यांच्या घशात तोंडात नाही म्हणत, घशात पाणी घालण्याकरता ते मुलं तिथे उपलब्ध नसतात. मग असलेल्या संपत्तीवर ते आई बाप मेल्यानंतर तुळशीपत्र ठेवण्यापेक्षा ते मरायच्या आधी तुळशीपत्र ठेवायला तिथे हजर राहा ना. जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुणाची कुळी कन्या पुत्र असे जे सात्विक, ती मुलं सात्विक असायला हवेत ना. म्हणून पुन्हा एकदा त्या जागेवर येतो की आपल्या कुळामध्ये, आपल्या वंशामध्ये एखादी तरी गोष्ट चांगली घडावी. काय घडावी? त्या पितरांना पाणी द्यावं. मग ते श्राद्ध कुणाचं करावं, गेलेल्याचं करावं हे नक्की झालं. किती सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये. थोड्याशा जेवढ्या शक्य असते तेवढ्या बोलतो मी. एक वाक्य मगाशी असं म्हटलं की संधी आहे, सांधा आहे. या दिवसामध्ये महालय श्राद्ध करण्याचा एक सांधा आहे. काय काय असतात या महालयामध्ये? वडील आजोबा पणजोबा, ज्यांचे वडील गेले असतील त्यांनी, आजोबा पणजोबा गेले असतील त्यांनीच श्राद्ध करायचं असतं. पहिला महत्वाचा निर्वाण आम्ही सांगतो. सगळे इतके शांत बसला तर गडबड होईल, माहिती देतो एक सांग. एका ठिकाणी श्राद्ध सुरू होतं. गुरुजींनी सांगायला सुरुवात केली, अस्मत पितृपितामह प्रपितामहाना ते देशान ती कोणी असतील त्यांची वसु रुद्र आदित्य सुरभाना महालय श्राद्धम. त्यांनी फक्त परीक्षेचा संकल्प सोडला, वडील आजोबा पणजोबांची नावं घेतली आणि इतक्यात एक लहान मुलगा घरामध्ये आला. त्यात तो सगळा मांड तिथे मांडलेला पाहिला, श्राद्धाची सगळी तयारी पाहिली, आतमध्ये सगळा स्वयंपाकाचा वास आला. त्या मुलाला वेगळं वाटलं जरा. काही वेळेला त्या काही लोकांना त्या सगळ्या भाज्या आयुर्वेदिक वाटतात. आमसुलाची चटणी, चिंचेची चटणी कधी घरी खायला कोणीही हौशीने करू नये. ह्या श्राद्धाच्या भाज्या, भेंड्याची भाजी, कारल्याची भाजी, पडवळ, शिराळं, घोसाळं सगळं सगळंच होतं. कुणाला आवडतो नाही आवडतो भोपळा, सगळ्या भाज्या, आळू, हे सगळं आहे. वडे, खीर, हे सगळं जडान्न आहे. श्राद्धाच्या वेळेला दुपारी जेवला तर माणसाने रात्री जेवूच नाही असा खरा नियम आहे आणि जेवायला लागत नाही अशी अवस्था असते. तो मुलगा घरामध्ये आला, त्यांच्या जे काही सगळं चाललेलं होतं त्या काकून विचारलं, काकू काय आहे? काकू म्हणायला बाप्पाची पूजा आहे. कोण बाप्पा? आता त्यावेळेला त्यांच्या बाप्पाची पूजा होती, श्राद्ध होते, बाप्पाची पूजा होती. तो एक अर्धा काढून दे. त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं. तर लहान मुलाला त्यातलं काही कळण्याचा प्रश्न नव्हता. पण ते सगळं बघून आणि गुरुजींनी सांगितलेल्या संकल्पासहित बाकी केलेला सगळा श्राद्ध प्रयोग उत्तम चालवला गुरुजींनी. पितरांकडचे, देवांकडचे बसलेले ब्राह्मण भोजनाने तृप्त झाले, आतृप्तीपर्यंत. दयास्तम अमृतरूपेण प्रयत्न, त्यांना श्राद्ध गयेला जाऊन केल्याचं पुण्य मिळावं इतकं ते तृप्त झाले. श्राद्ध प्रयोग सगळा झाला. बाळ अजून का घरामध्ये आलं नाही म्हणून त्या बाळाची आई घरात आली. यांच्याकडे इथे समोर गेला म्हणून त्या घरात गेली. काय नाही, काय झालं? काही नाही, आई यांच्याकडे बाप्पाची पूजा होती, आपल्याकडे पण करायची ना. चालेल करूया. गुरुजी होतेच तिथे. गुरुजींना सांगितलं, गुरुजी कधी करायचं तुम्ही म्हणाल तेव्हा. तुम्ही म्हणाल तेव्हाचा अर्थ वेगळा होता. तुमच्याकडची तिथी कुठली असेल ती तुम्हाला माहिती, मला कशाला माहिती. त्या वहिनीने तारीख सांगितली.
गुरुजी आले, अहो आपल्याकडे या दिवशी पूजा आहे, तुम्ही थांबा. तो बाळ हटतो, हा स्त्री हटतो. नवऱ्याला थांबावं लागलं, ते थांबले. श्राद्ध सुरू झालं. सांगा तुमच्या वडिलांचं नाव, अमुक अमुक, आजोबा हे, पणजोबा ते, सगळ्यांचे नावं सांगितले. मग तुमचे काका वगैरे कोणी गेलेत का? गेलेत का म्हटल्यानंतर याला काकांची माहिती किती होती कोणाचं माहिती आहे की नाही? काही आमचे एक काका होते, आता कुठेच माहिती नाही. घरी की देवाघरी ते माहिती नाही. ठीक आहे, श्राद्ध प्रयोग सुरू झाला. पिंडदानाची वेळ आली. वडिलांचा नावाचा पिंड दिला आणि दाराची बेल वाजली. हा बेलचे वेगवेगळे प्रकार. ते काही वर्ष मी कीर्तन उभं नाही, कीर्तनाला उभं राहिल्या दिवसापासून ते मला वाजत आहे. म्हणजे दार उघडलं आणि ते बघतायत गृहस्थ, ते पिशवी घेऊन आले. काय रे, काय आहे? श्राद्ध. कुणाचं? ज्यांनी बेल वाजवली होती ते वडील होते. श्राद्ध पण हट्ट. हा हट्टातला विषय नाही, हा श्रद्धेतला विषय. मुलाने सांगितलं बाप्पाची पूजा आहे. प्रत्यक्ष वडील जेवढ्याला आले तेवढ्याला समजलं श्राद्ध मेलेल्यांचं करायचं असतं. हे जिवंतपणे त्यांना पाणी दिलं. काय केलं? श्राद्ध करायचं म्हणजे नक्की काय, काय सांगा काय आहे तेवढा थोडासा सांगतो. की पणजोबा, आजोबा, वडील आणि करता, मुलगा, नातू, पणतू, मागच्या 3 पिढ्या, पुढच्या 3 पिढ्या. एखादा माणूस त्याच्या लहानपणामध्ये पणजोबांना बघतो, त्याचे आजोबा त्याला माहिती असतात, वडील माहिती असतात, तो स्वतः आहे, वाढला, वृद्ध झाला, त्यांना मुलगा आहे, त्यांना नातू आहे, नातवाला मुलगा झालेला, पणतू बघतात. म्हणजे आपल्या पणजोबा ते पणजोबापर्यंतचा प्रवास त्या एका गृहस्थांनी पाहिलेला असतो. बरोबर मधलं ठिकाण ते करता आले ना, पुढे 3 मागे 3 करतात. तो सांधा 1. दुसऱ्या चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद 6वा महिना. पुढचे 6 आले, पण 6वा महिना सुद्धा 5.5 संपले. 6 संपायच्या वेळेला 15 दिवस शिल्लक राहिलेले असताना ते त्यात आले. सूर्य कन्या राशीत गेलेला असताना श्राद्ध प्रयोग सुरू होतो. सूर्य कन्या राशीमध्ये नक्की येतो. उत्तरा नक्षत्रामध्ये आल्यापासून श्राद्ध प्रयोग सुरू होतो. नक्षत्र थोडीशी तशी तिथपासून पाहावं. मग आपल्याकडे 3 पिढ्या अलीकडच्या पाहिल्या, 3 पिढ्या पलीकडच्या पाहिल्या. अलीकडचे काही महिने पाहिले, पलीकडचे काही महिने पाहिले. सूर्य वृश्चिक राशीत जातो. श्राद्ध प्रयोगाचे दिवस संपलेले असतात. महालय समाप्ती 1 दिवस अलीकडे असते, दुसऱ्या दिवशी सूर्य वृश्चिक राशीत गेलेला असतो. हे नक्की. विशाखा नक्षत्र 3य चरणापर्यंत श्राद्ध प्रयोग चालतात. चतुर्थ चरणामध्ये सूर्याचा प्रवेश झाला की श्राद्ध प्रयोग संपले, महालय संपले. हे सगळं मध्ये सुरू असतं. काय असतं याच्यामध्ये? काय दिलं जातं त्यांना? तूप देतात, मध देतात, यांना तृप्त करण्याकरता. श्राद्धाच्या बसलेल्या ब्राह्मणांना त्यांनी पोटभर जेवावं ही पहिल्यांदा कल्पना दिलेली आहे. आता ज्या वेळेला ब्राह्मण उपलब्ध नसतात त्यावेळेला काय करावं? त्यावेळेला चटपूजन करावं. आणि त्यावेळेला जसे ब्राह्मण आपण जेवायला घालतो, पहिला भात वाढला, दुसऱ्यांदा वाढला, तिसऱ्यांदा एकदम थोडीशी खीर वाढली, मग अजून थोडीशी आमच्याकडे आग्रहाची घ्या म्हणून वाढली, एखादा लाडू वाढला, या गुरुजींना 4 चालतात म्हणून वाढले. ते 4 खातील का? तुमचं काय कमी होणार आहे? एखाद्या माणसाच्या खाण्यावर लोक शिवतात हो. तुझ्या घरी जेवायला आलं. श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये श्राद्धाच्या घरी जेवणाऱ्या माणसाबद्दल कधीही चर्चा करू नये. का? त्यांची पितरं त्यावेळेला जेवत असतात, ते नाही जेवत. ते गुरुजी कधीही चित्रावती प्राणावती येत नाही. करता जशी विनंती करतो त्याप्रमाणे ते सुरू होतात.
आणि ते थांबल्यानंतर करता थांबतो. आग्रह कर्त्याने करायचा असतो. त्या दिवशी त्यांना अन्न टाकायला परवानगी आहे का? त्यांना यत रोचतेतच ग्राह्य, जे आवडलं असेल तेच ग्रहण करा. न रोचतेतच त्या सुखेला बघतो तुम्ही आनंदाने पोटभर जेवा. सगळी वचनं प्रतिवचनं दिली जातात, पण नक्की काय करायचं असतं याचा पत्ता नसतो. काय आहे श्राद्ध प्रयोग म्हणजे नक्की काय? ही काय व्यवस्था असते? काय श्राद्ध करावं? जो माणूस गेलेला आहे तो आपल्या जीवातून निघाला, आपल्या देहातून निघाला, तो जीव पुढच्या प्रवासाला सुरू झाला, तर सुरू झाला तर त्याला 13 महिन्यामध्ये कुठेतरी देह धारण करायचा असतोच. तो कुठेतरी देहात धारण होतो. हा देह धारण केल्यानंतर त्या देहात असलेल्या त्या जीवाला, त्या देहाला त्याच्या अन्नाची पोट भरण्याची व्यवस्था ही भगवंताने केलेली असते, त्याच्या कर्माने केलेली असते. आपण सगळेजण ऐकतो कर्मानुभव गच्छती जीव आहे का? माणसाचं कर्म त्या प्रमाणे त्या ठिकाणी त्याला घेऊन जातं. त्याच्या सगळ्याचा आधी लेखाजोखा केला जातो. ज्याचं चित्र गुप्तपणे चित्रण केलं जातं ती चित्रगुप्त ही व्यवस्था आहे. सगळे नियम जो पाळतो तोच यम. एक वेळ कधी सोडत नाही. तर 1-2 मिनिटं थांबा, यम कोणाला थांबत नाही. दाखवत एकदा पाहा मृत्यू. तुम्ही राजे आहात, राजवाडे आहेत, रंग आहात, भिकारी आहेत, श्रीमंत आहात, उंचात, बुटक्या, गोऱ्या, काळ्या, कुणी आता त्याची वेळ झाली की उचला. बुवा कीर्तन करत होता, ते कीर्तनाची वेळ झाली होती, त्याची वेळ झाली, उचला. सोडणार नाही कोणाला, नाही सोडत. श्राद्ध करण्यामागचं कारण त्या देहात असलेल्या त्या जीवाला त्याच्या अन्नाची व्यवस्था पूर्ण करणे. आपण भारतामधून पैसे पाठवतो, वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवतो. भारतामध्ये रुपये आहे, सगळीकडे दिरहम असतात, सगळीकडे हे असतात, सगळीकडे डॉलर असतात. प्रत्येकाची तशी तशी किंमत वेगळी आहे. मग माझ्याकडून मी ज्यावेळेला पाठवतो त्यावेळेला ते पैसे असतात, ते रुपये असतात. तिकडे पोहोचल्यानंतर तिकडे पोहोचवण्याची व्यवस्था त्या माणसाला काय मिळायला हवं ते मिळतं. माझ्याकडची तेवढी किंमत मी तिथे द्यायची असते, त्याच्याकडची तेवढी किंमत त्याला तिथे मिळते. ही व्यवस्था आहे ना, ही आपल्याला समजणारी व्यवस्था झाली. विश्वे देवादेवता, विश्वे देव नावाची ही व्यवस्था आहे. या विश्वेदेवांना हे एकमेव काम आहे. यांनी काय केलंय? हे अमुक अमुक आहेत, ते या देहात आहेत, त्यांच्या अन्नाची व्यवस्था त्यांच्या कर्माने त्यांना केलेली आहे. पण यांचे जे असलेली माणसं पुढची जी त्यांना पाणी देतात, तर्पण करतात, सगळेजण सांगतात तरी पण कोणी करत नाही, तर्पण करतात. मग पिंडदान केलेलं आहे, तर्पण केलेलं आहे. यांच्या अन्नाची व्यवस्था आता पुढे काय? त्यांना विशेष काहीतरी देणं. हल्ली त्याला काय म्हणतात? गिफ्ट, बक्षीस. आज तुमच्याकरता हे असं असं आलंय, घ्या. काय आलेलं असतं? आता तो समजा मुंगळ्याच्या देहात असला, मुंगळ्याच्या देहात असला तर त्या मुंगळ्याच्या देहात असलेल्या त्याला तृप्ती कशात आहे? साखरेला मुंगळे येतात ना, आपल्याला जवळ नाही. साखरेच्याकडे उचलून घेऊन जातात. साखर घेणारे माणसं मध्ये कधीतरी विचारतात या मुंगळ्याचंही साखरेचं वजन केलंय का? पण त्या मुंगळ्याच्या देहामध्ये असलेल्या त्या जीवाला आज त्याला विशेष काही मिळावं म्हणून काय होतं? येणार जाणाऱ्या कुठेतरी साखरेचा पाक घेऊन जाणाऱ्या माणसाच्या हातात एक ठिपका तिथे पडतो. योगायोगाने मुळीच नाही, तो ठरलेला असतो. तो मुंगळा तिथे असतो आणि त्याला अतृप्तीपर्यंत, त्याला तृप्ती होईपर्यंत, तो झीग येईपर्यंत सगळा पाक त्याला जेवढा शक्य आहे तेवढा तो त्याला असा झोपत असतो. त्याची तृप्ती झाली की तो तिथेच थांबतो. एखाद्या वेळेला त्याला कोणी टिचकी संपवतो, तो मरतो, कोणाच्या पायाखाली जोडला जातो, पण तो तृप्त असतो. त्याला तृप्त करण्याची ही योजना कुठून आली? विश्वेदेवाकडून. आपल्याकडून केलेलं. आपण एखादा शब्द वापरतो, मी पूर्वरंगात काही गायलो नाही, कारण काय होतं? गाण्याचा कार्यक्रम नाही करायचा. एखादा असा
सगळ्यांकरता हा नियम लागू होत नाही. अशी बारीक पद्धतीची माणसं असतात काही, एकदम किडकिडी. त्यांना एक शब्द आहे माहिती आहे ना, पाप्याची चित्र. सांगितलं ना, हे अनेक वर्ष वाजवतोय, चुकला बोलतो त्याला इथे वाजवतोय, म्हणजे नाही चुकलं तरी वाजवत होतो. पाप्याची चित्र का म्हणतो असं? त्या लोकांना कधी खायला द्या, कितीही द्या, ते अतृप्त असतात. कारण त्यांचे जे कोणी आत्ता अंशज आणि वंशज जे कोणी असतील ते त्यांना पाणी देत नाहीत, तर्पण करत नाहीत, पिंडदान करत नाहीत. त्यांचं कर्म तसं असेल, पण त्यांना काही मिळत नाही. मग मिळत नाही ते काय करतात, ते बुभुक्षित. कधी कधी मिळतं इतके हाव असते त्यांच्या डोक्यामध्ये की स्वतः खा खातात. वरती पिशवी गोळा करून आणलेली असते खिशात टाकून, यात थोडंसं द्या तरी घेऊन जातात. समजा नेता जाता कुठे वाटेत सांडलं तर तोही घास उचलून खातात. का? तृप्ती नसते. मग ते तृप्त व्हावे. पण हे त्यांचा करता आहे का? ज्यांना भरपूर मिळतं. काही लोक म्हणतात एवढी वर्ष झाली, इतका म्हातारा झाला, तोंड वाकडं झालं तरी जिवंत आहे. हसू नका, तुमच्या हसण्यामुळे संदर्भ वेगळा. वय कितीही असो, आजार कोणताही असो, रोग कोणताही असो, माणूस जिवंत राहतो. तो अलीकडच्या केलेल्या कर्माची सगळी चांगली फळं भोगत असतो. साधारण सोपं गणित, बँकेत गेलो ना, ती बँक आपण पैसे ठेवल्यानंतर बँक आपल्याला व्याज देते. बँकेतून कर्ज काढलं, व्याज आपल्याकडून काही पटीने व्याज घेते. लोक विचारतात आमच्यामधील दुःख का, आमच्यामधील सुख का, असं पण विचारत नाही. मी एवढी सगळी घाणेरडी कर्म करतो, माझ्या मागे सुख हात धुवून लागलाय, हे कसं काय शक्य आहे? अलीकडचं फळ. एकदा एवढी तुमची मोडली की विषय संपला. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, पुढी कन्या पुत्र असती जे सात्विक, तयाचा हरिभ वाटे गो, पुन्हा आमय असणार तारे. किती पुत्रा आपल्या पितरांना त्या नरकामध्ये जाण्यापासून जो वाचवतो. नरक किती आहेत, त्याच्या यातना किती आहेत, कोणत्या कर्माकरता, कोणत्या पापाकरता, कोणत्या नरकात जायला लागतं, त्याला कोणतं फळ भोगावं लागतं, ह्याचा एक विश्लेषणात्मक वेगळा अभ्यास आहे. प्रत्येकाकरता नरक वेगळा असं नाही होत आहे. त्या नरकात जाण्याची प्रत्येकाची वेळ वेगळी. ज्याने कर्म घाणेरडं केलेलं असेल त्याला नरकात जाणं आहे, तर ज्याने कर्म चांगलं केलं त्याला फळ चांगलं भोगणं आहे, स्वर्गात जाणं. स्वर्गात जायचं म्हणजे नक्की कुठे जायचं, नरकात जायचं म्हणजे नक्की कुठे जायचं, स्वर्गातलं फळ भोगायचं म्हणजे नक्की काय करायचं, नरकातली फळं भोगायची म्हणजे नक्की काय करायचं. अहो लोक काही वेळेला सांगतात ना, इथेच करा, इथेच भरा आणि मग मरा. आणि खरंच एखादा माणूस ज्या वेळेला आजारी असतो, अनेक वर्ष अनेक लोकांना अनेक प्रकारांनी अनेक वेळेला अर्वाच्य शब्द वापरलेले असतात, त्याला अर्वाच्य म्हणतात. जे वाचेत येऊच नये असे अनेक शब्द अनेक वेळेला अनेकांना वापरलेले असतात. नंतर त्याची वाचा थांबते, याच्या कर्माची फळं येते. लोक म्हणतात ना, सहज ऐकतो आपण, दुसऱ्याला बोलायला खूप सोपं, त्याने काय केलं, तुला जमणार का करायला. धन्य माता पिता तयाच्या, आई वडील जिवंत असताना धन्य होणं अजूनच कठीण. मेल्यावर धन्य करणं, अहो जिवंत असताना धन्य म्हणजे ते सगळ्यांना माहिती असलं तर गणित आहे. एक दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे, आठवण झाली म्हणून परत एकदा सांगतो. की मुलाने मोठं चित्र काढलं, मी सांगतो इथेच सांगितलेलं असेल एक दोन वेळेला. मुलाने चित्र काढलं एवढं मोठं, त्या चित्रात काय होतं, मोठा बंगला काढला आणि सगळ्यात सुखसोयी त्यात दाखवल्या आणि बाजूला एक झोपडं दाखवलं. दृष्टांत अर्ध्या मिनिटात संपलं. त्या वडिलांनी विचारलं, बाळा हे झोपडं कशा करता बाजूला. आमची आजी सांगितलं, हे झोपडं बाजूला कशाला. म्हणाले, हे घर आपलं, हे आजोबांचं. झोपडं कोणाचं? आजोबांचं. वरती छत फाटतं, दरवाजा फाटका तुटता, फाटल्याचा एक पान मोडल्यासारखा,
त्याला टेकून ठेवलेलं ताटलं त्याला पोचे आलेले, तांब्या भांड सुद्धा कळकट झाडलेलं चित्र त्यांनी बाळाने छान काढलं. हे काय, हे कशा करतात म्हणून, हे कशा करता म्हणजे हे आजोबांचं. आत्ता आजोबा तिथे, म्हातारे झाला की तुम्ही तिथे असाल. पहिलं झोपडं मोडलं, म्हाताऱ्याला घरात भेटलं. जगी जीवनाचे सार घ्यावे दामुनी सत्वर, जगी जीवनाचे सार, जगी जीवनाचे सार घ्यावे दामुनी सत्वर, शिवाचे कर्म कैसे वर्गते मुनी स्वर्ग, शिवाचे कर्म कैसे वर्गते मुनी स्वर्ग, कैसे कर्म कैसे वर्गते मुनी स्वर्ग. क्षणिक सुखासाठी बापुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कारण सगळ्यांना माहिती आहे, आपलं कर्म चांगलं असेल, फळ चांगलं मिळावं. ती मुलं चांगलं कर्म करत असतील ना तर त्याचं चांगलं फळ मिळतं. आपण त्या मुलांबरोबर चांगलं वागलेलं असलो, मुलं आपल्याबरोबर चांगलं असतील, त्या मुलांना आपण हडस थोडं केलेलं असलं तर बरोबर योग्य वेळेला मुलं आपल्याला विचारत नाही काय गरज पडली तुम्हाला, असं हो हो जरा चांगलं बोला ना. जिवंत असताना काय पुत्र म्हणजे नक्की काय म्हणावं. जिवंत जीवन वाक्य करणार तुझा आहे भूल बोलणार, गया या पिंड दानाच त्रिभी पुत्र असे पुत्रता. मुलाची काही कर्म सांगितली व्याख्या. जीवन वाक्य करणार, बाळा मला जरा थोडंसं पोट दुखतंय रे, काहीतरी खाल्लं असं नको ते आरबट सरबट. हो त्यांचं पोट दुखतं ना, त्याने आरबट सरबट काय खाल्लं त्याचा इतिहास तुला कळणार आहे का. आत्ता त्यांचं पोट दुखतं, याचा करता उपाय काय करता येईल, काय असेल तो करायचा. दुसरं साधी सोपी उदाहरण असतात. खोकल्याची उबळ येण्यापूर्वी आज तुम्हाला येऊ नये म्हणून केलेली पूर्वतयारी. उत्तम पुत्र आहे, मला खोकला झालाय औषध घेऊन ये. मध्यम पुत्र खोकला झालाय औषध घेऊन ये, आणत नाही. आणि तो अधम पुत्र आणि खोकला झालाय औषध घेऊन ये सांगणं सोडून द्या, तुमचं तुम्ही कर्माने मारा. अधमा होऊन अधम पुत्र. बरेच लोक म्हणतात ना नसता मुलगा तर चांगलं असतं. अहो लोकांच्या शंका असतात, या सगळ्या शंका एका वेळेला निरसन करता येणार नाही. पण एक सांगून ठेवतो, श्राद्ध करावं. आज आपला विषयच तो आहे, पूर्वरंगाचा आहे, उत्तरंगाचा नाही. उत्तरंगाचा एकादशी. श्राद्ध करावं, श्राद्ध करावं. लोक विचारतात आमच्याकडे आमचा वर्ष पुढे गेलेला नाही, आमचं श्राद्ध कोण करणार. म्हणजे 4 धर्मपिंड आहेत ना, ते 4 धर्मपिंड त्या महादेव श्राद्धाकडे 4 धर्मपिंड दिले जातात. कोण कोण असतं त्याच्यामध्ये. ज्याला मुलांनी टाकलेलं आहे किंवा जो मुलगा आई वडिलांनी टाकलेला आहे. लोक सांगतात ना पेपरला बातमी असते कचराकुंडीमध्ये मिळालं, त्याचं श्राद्ध कोण करणार. विरूपा आमगर्भाष्य, ज्याचा जन्मच झाला नाही, तो जन्माच्या आधीच गेला. म्हणजे 3 महिन्याच्या आधी गेला, 5 महिन्यात गेला, 7 महिन्यात गेला, 9 महिन्यात गेला. जन्माला येण्यापूर्वी मृत्यू झाला म्हणून त्याचा जन्म करावा लागला, प्रसूती करावी लागली. जन्म झाल्या झाल्या गेला, 10 दिवसाच्या आत गेला, 10 दिवसानंतर गेला, नामकरण झाल्यानंतर गेला, लहान असताना गेला, लग्नाला झालेला गेला, लग्न झाल्यानंतर गेला, लग्न ठरल्यानंतर गेला. किती प्रकार आहेत मृत्यूचे. या सगळ्यांच्या नावाने पिंडदान नक्की आहे. इतके पिंड दिले जातात त्या मुळीच नाही. अजून कोण. हे सगळे झाले त्या जीव माहिती असलेल्यांचे झाले. काही लोक आत्मघातकी, अपघाती आणि घातपाती असे वृत्ती अजून वेगळे आहेत. ते अनैसर्गिक आहेत. आत्मघातकी स्वतःहून जीव गेलेले. ट्रेन येते कधी मी वाट बघतो आणि त्याच्या खाली आडवा होतो. काय देहाची हौस असते लोकांना संपवण्याची. जो देह तुमचा नाहीच तो तुम्हाला संपवण्याची परवानगी दिली कोणी.
त्यांचा मार्ग काय माहिती का? असं जर माणूस कोणी गेला तर त्याला भरपट दगड धरून ओढून घेऊन जायचं, त्याला पेटवायचा आणि 1 वर्षानंतर त्याचं सुतक पाडायचं. काही काही वेगवेगळे नियम असतात. तुम्हाला आत्महत्या करायला सगळ्या लोकांच्या मागे खूप मोठा ससेमिरा लागतो, फार त्रास होतो. आत्महत्या करणार म्हणून जातो, बाकीच्यांना फार त्रास देतो. बरं, ते प्रेत जायच्या वेळेलाही त्रास देतात आणि मेल्यानंतरही त्रास देतात. त्रासच देतात, जिवंत असतानाही त्रास देतात. पण ते काही असतात असेल, ते आत्मही तसेच राहतात. मग आत्मघाती कसे झाले? अपघाती काय नाही, कुत्रा आडवा आलं. आडवी येणारी कुत्री बरीच असतात, त्याबद्दल आता बोलू नये. पण त्याच्यावरून चटकून हात मोडला, पाय मोडला, मग त्याने आंदोलन धरलं. काहींचा जागेवर मृत्यू होतो, काहींचा धडपडून मृत्यू होतो. काही जण मृत्यू मागतात, बाबा मला मरण दे, पण आता ह्याच्यात जगवून होतं. याला आंदोलनात खितपत पडणं असं म्हणतात. हे सगळे शब्दप्रयोग आपण ऐकत असतो, पण असं का होतं याबद्दलचा विचार करत नाही. अजून हातपाती मृत्यू याबद्दल काही सांगण्याची आवश्यकता नाही, दुसऱ्याने मारलेला आहे. अजून वेगळ्या प्रकारचा मृत्यू म्हणजे बरीच माणसं एका वेळेला पुरात वाहिली जातात, एखाद्या स्फोटामध्ये हे होतात, कुणी गुदमरून मरतात. कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये गॅसचा स्फोट होतो, कुठेतरी एखाद्या गॅसची वायू गळती होते. मग सगळ्यांचा मृत्यू एका वेळेला असतो का? नक्की असतो. त्याच वेळेला प्रत्येकाचा मृत्यू त्यावेळेला लिहिलेला असतो, तो मरायच्या ठिकाणावर जातो. आपल्याकडे आज खूप माणसं माझ्यापेक्षा बरीचशी माणसं माझ्यापेक्षा व्हायला मोठी आहेत, बहुतांशी सगळे. या सगळ्याचा एक अनुभव असा असेल की घरी होता पण मरायला तिथे गेला. हे मृत्यू या सगळ्या प्रकारचे असतात. यांना श्राद्ध कोण करतो? त्या धर्मपिंडामध्ये त्यांची व्यवस्था केलेली असते. 4 जे धर्मपिंड आहेत ना, त्यात त्यांची व्यवस्था असते. आपल्यावर त्यांनी उपकार केलेले आहे. आपल्या गोठ्यामध्ये असलेली जनावरं जी गेलेली आहेत, मग त्यांची व्यवस्था कोण करतो? आम्ही शेतावरचा असलेला भात आमच्याकरता कापतो, पण इतर जी झाडं तोडतो, जी मरतात, त्यांचं काय? एखाद्या जंगलाला आग लागते, वणवा लागणं वेगळं. आग लागली की ती मोठी, ती वाढत जाते, वणवा कधीतरी थांबू शकते. मग त्यांच्या नावाने कोण पिंडदान करतो? कुणी वाहूनच केलेले असतात. होतं का? या सगळ्या देवांच्या नावाने नक्की काय करतो? तर विश्वे देवा देवता या देवतांची व्यवस्था त्या करता आहे. विश्वे देव हे एवढंच काम करत असतात की कुणी कुणी या सगळ्या लोकांनी धर्मपिंडाला पाणी दिलेलं आहे, त्या देणाऱ्या धर्मपिंड देणाऱ्या माणसाची इच्छा, माझे वडील आजोबा पणजोबा यांच्यापेक्षा सुद्धा अशा सगळ्या लोकांना नक्की गती मिळावी ही जर असली ना, तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचतो. म्हणूनच आधी म्हटलं, श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध, नाहीतर फक्त गोळे पिंडाचे दिले, या आपल्याकडे काही नाही. मग आपल्या या सगळ्या क्रियांबद्दल अपप्रचार करणारे, विचित्र, वाईट, नको ते बोलणारी मंडळी बरीच असतात. मग अशा सगळ्या लोकांकडे आपण लक्ष द्यावं का? अमुक चॅनलमध्ये तुम्हाला असं सांगितलंय, अहो तुम्ही त्याचं कशाला बघता? नका जाऊ बघायला. ते त्याचा विचार करू नका. हत्तीला चढायला आपल्या गतीने चालायचं असेल, रस्त्यावरची कुत्री भुंकड्याने बघायची नसतात त्याने कधी. त्या अहो अशी भुंकड्याने कुत्री आहे म्हणूनच तो हत्ती चाललाय असं कळतं. एवढी कुत्री का भुंकताय? नाही, रस्त्यावरून हत्ती चालला. चांगलं करणारा एक माणूस त्यावेळेला त्याला 100 जण आडवा येतात, ठरवावं हा नक्की चांगला आहे. कारण एकाला आडवं करण्याकरता 100 जणांना मध्ये यायला लागतं, एकाने होत नाही. 100 जणांना त्यांची ताकद लावावी लागते. आपली आहिना जो असे जागता. मग आपलं हित नक्की कशात आहे? तर आपल्या घरी श्राद्ध कर्म होतं ना, जिथे चालू असेल त्यांच्याकडे मी किमान तो नमस्कार करतो का? ज्यांच्या कोणाकडे असेल तिथे त्यांनी ते बोलावतील एकमेकाला. आमचे ते नात्यातले आहेत पण नात्यातले असं काही मंडळी असतात आणि खरंच पुढे एकमेकाचा काही संबंध नसतो.
पण ते एकमेकांमध्ये नात्यापेक्षा जास्त घट्ट होतात. तर त्याचा कुठेतरी इकडे तिकडे संबंध लागलेला असतो, तेव्हा ते सगळे शक्य असतं. कुणी कन्यापुत्र असं तिथे सात्विक होता याचा हरिभ वाटे तेव्हा. मुलं सात्विक असणं फार कठीण असतं. उर्मट मुलं कुठे मिळतात काही ठिकाणी, असं त्याबद्दलही जास्त बोलत नाही. गीता भागवत करीती श्रवण आणि ते चिंतन विठोबाचे. मी ऐकत असेल तर काय ऐकावं. भगवंताने शस्त्र खाली टाकलेल्या अर्जुनाला उद्युक्त करण्याकरता म्हणून ऐकवलेली श्रीमद भगवद्गीता आपल्याला सुद्धा कुठल्या तरी आपल्या अंगात असलेला बावळटपणा टाकण्याकरता, बावळ तू उठ, हे मला जमणार नाही, ते मला जमणार नाही, तू जमणार नाहीची यादी वाजू नको. 100 गोष्टी जमणार नाही असं असलं तरी एक जमणार असेल ना, तर त्याला त्याचं कौतुक करा. हे तुला जमणार नाही, तुला हे जमणार नाही, हे तुला जमणार नाही. अहो ती तुला अशी निगेटिव्ह होतात. तुला जमणार नाही म्हणू नका, तुला 99 जमणार नाही, एक जमते ना, त्या एकाकडे लक्ष दे, तुझं काम नक्की होईल. या एक चांगली जमत असेल तर उरलेल्या 99 कशा जमवायच्या याच्याकडे तुझं लक्ष जाईल. पण 99 नाही जमत आहे याचा जप करत राहिला असतं की जमणारी गोष्ट आहे ती पण त्या जपत जाईल, ती 99 मध्ये सामील होईल. गीता भागवत करीती श्रवण आणि चिंतन विठोबा. भागवत ऐकावं, भागवत वाचावं. आपलं कसं भागवायचं हे भागवत बघतो, बरोबर भागवलं जातं. आपण देवाच्या बद्दलचा चर्चा अशा करत असतो की माझं 2 वेळेला पोट भरलं तर देव आहे, माझं सांगितलेलं काम झालं तर देव आहे, आणि माझं काम नाही झालं तर देव नाही. या सगळ्याबद्दलचे आपले असलेले समज आणि गैरसमज हे भागवत वाचल्यानंतर दूर होतात. आपल्याला किती मिळायला हवं तेवढंच मिळणार आहे, ना जास्त मिळणार ना कमी मिळणार. दुसऱ्याचं लुटायला नको, आपलं चोरी व्हायला नको. या दोनही गोष्टींचा समसमा संयोग बघायचा असला तर भागवत वाचावं. भागवत वाचण्याचे फायदे बरेच असतात. काय वाचावं? भागवत ऐकावं, श्रवण करावं, भागवताची संहिता ऐकावं. श्रीमद भागवत महापुराण संहिता जरूर ऐकावं. बरेच लोक कथेत जातात आणि आपल्या कथा आणि कथा त्या सगळ्या सांगणाऱ्यांना सांगतात, आमच्याकडे हे बघा त्यांच्याकडे असंच झालं. भागवत ऐकत असताना त्यावेळेला एकमेकांमधल्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर कशा जुळतात. एसटीतून आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या एसटीचा ड्रायव्हर किती शिकला विचारतो का? एकदा स्वतः या सगळ्या गोष्टीचा कधीतरी अभ्यास करून पहा. एसटीतून प्रवास कोणीतरी बऱ्याच जणांनी केलेला असेल, मी भरपूर केला. एसटीचा ड्रायव्हर शिकलाय की तो आता इथे आला त्यावेळेला जेवलाय का, उपाशी राहिला का, त्याने चहा घेतला का नाही का, गाडीची कंडिशन नक्की कशी आहे, ब्रेक नीट लागतात का, क्लच नीट सुटतो का, काय माहिती असतं म्हणून त्या गाडीत बसतो आपण. आपल्याला याच्यातलं काय माहिती असतं म्हणून त्या गाडीत बसतो. तो ड्रायव्हर मला तिथे येऊन पोहोचवणार आहे, मी त्याची किंमत काय देतो ते तिकीट फाडतो आणि गरज नंतर तिकीट फाडतो. मला काय माहिती असतं म्हणून मी त्या प्रवासाला सुरुवात करतो. ज्या वेळेला हे भागवत आहे का आम्हाला कुठे काय कळतं त्याच्यात, ऐकणं पण कधीतरी ऐकायला तरी शिका. गीता भागवत कधीतरी श्रवण, मला ऐकण्याची सवय लागली तर त्याच्यात वाचण्याची वासना सुरू होईल. ती वासना चांगली असायला हवी, इच्छा चांगली असायला हवी, आणि चिंतन करायचं झालं तर भगवंताचं करावं आणि चिंतन विठोबाचे. इतक्या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तर तुका म्हणे घडो मध्ये त्यांची सेवा, तरी माझ्या दैवापार नाही. महाराज दैववान आहे, तुकाराम महाराज दैववान आहेतच, पण त्यांनी सांगितलेलं हित नक्की कशात आहे, काय आहे, आपण एकदा समजून घ्यावं. थोड्या वेळामध्ये उत्तर बघूया.
सगळ्यांना नुसतं एकदम श्रातूर करून असं वाटलं असेल आपण समोर बसलो की काय तिथे पान मांडलेलं काय इकडे विक्रम असं सुरू झालं का आता नाही त्यातलं काही. आता रंग बदलायचा म्हणजे पूर्व रंग झाला आता उत्तर रंग. भगवंताचं छान स्मरण करायचं, टाळी वाजवायची आणि भजन करायचं. रघुपते राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. कोणता मुलगा चांगला कोणता मुलगा वाईट, मुलगा वाईट किंवा चांगला ते प्रत्येकाची फळं ज्याची त्याला मिळत असतात. भगवंताची सेवा करणं आता त्याचा सगळ्यात शेवटचा काय भाग आहे आणि तर चिंतन विठोबा ते आता बघूया.
उगाच ह्या चालीत अडकू नका. पंढरपूरचा विप्रधनाशे विजयनगरीचे राजा कृष्णदेवराय यांच्या नगरामध्ये आला. काय अवस्था होती या ब्राह्मणाची अवस्था अशी होती, खायला अन्न नाही. दारिद्र्य मरण यातून मरण बरे वा दरिद्रता खोटी. दुपारच्या वेळेला मुलं सांगत असत, बाबा भूक लागली हो, बाळ एक थोडा वेळ थांबत राहा, आलोच. बाबांनी बाहेर जावं, काही ठिकाणी भिक्षा मागावी, घेऊन यावं, जे काही असेल ते. शिजवलंय, काय शिजवलं त्यांचं त्यांना माहिती. पिठाचं पाणी त्या बाळाला दूध म्हणून द्यावं, हे बाळा दूध दिलं. ते बाळा जाऊन सांगतात नंतर, ते दूध असं नाही, हे दूध तसं नाही. बाळा 5 मिनिटं थांब, ते शिजवलेलं असेल काहीतरी ते त्या मुलांना द्यावं. आणि बाबांना जर, बाबा तुमचं झालं कार्य, माझं कधीच झालं. पाठीमागे जावं, तांब्यावर पाणी द्यावं, आपल्या रिकाम्या पोटाला फक्त पाण्याचा आधार द्यावा. या सगळ्याच विचित्र अवस्थेला पत्नीने एक दिवशी म्हणावं, ऐकलं का, तुम्ही विद्वान आहात, विद्यावान आहात, हे असं राहण्यात अर्थ नाहीये. स्वदेशी पूज्य ते राजा, विद्वान सर्वत्र पूज्य ते. तुम्ही बाहेर पडा. आपल्या गावात आपल्याला कोणी विचारत नसेल, विचारत नाही असं होत नाही, पण आपली परिस्थितीच अशी आहे की आपण नाही कुठे काही करू शकत. बाहेर जाऊन बघा, विजयनगरपर्यंत पोहोचले. महाराजांनी स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम इदमासनम. पाद्य अर्घ्य अर्पण स्नान सगळं झालं, काही वस्त्र पात्र दिली आणि मग चौकशी केली, तुम्ही कुठे असता, काय करता. काय चौकशीची पद्धत असते. सगळ्यात सोपी पद्धत कोणती माहिती आहे का, असं फक्त झरोक्यानं बघायचं, कोण हवाय. स्वागताची पद्धत काय सांगायची, पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र पात्र दक्षिणा, कोण हवाय. अमुक अमुक बाहेर गेले, धडा दाग कुठे असता आपण. फार प्रेमाने प्रश्न विचारला. ते म्हणाले, मी असतो, पण इथे कसं काय तुम्ही येणं केलंय, कुठे बसता तुम्ही, तुमच्या नगराचं भूपती कोण, हेतू मनातील सांगा, जे असं दिलं ते समजतो गुरुवे, तुम्ही काय विचार घेऊन आलेले ते सांगा. ते म्हणाले, असं ब्राह्मणाच्या डोक्यातला विचार खरं सांगायचं नाही, खोटं बोलायचं नाही. घरी काय होती अवस्था, खायला अन्न नव्हतं. दारिद्र्य मरण या तुम्ही मरण बरे वा दरिद्रता खोटी. मगाशी राहिलेली आर्या पूर्ण करतो. मरणात दुःख थोडे, दारिद्र्यातच असे व्यथा मोठी. मला आजही जगायचंय, मरेपर्यंत जगायचंय, मेलो नाही म्हणून जगतोय. हे दारिद्र्य घेऊन जगायचं असतं. दारिद्र्याचे दशावतार त्याच माणसांना माहिती. सुखी माणसाला ज्याचं पोटभर अन्न झालेलं आहे, त्याने कुपोषितांना काय उपदेश करावा. उद्या तुम्हाला चांगलं मिळेल, तुझं पोट भरल्यावर सांगतो. या ब्राह्मणाची व्यवस्था केली. कोण तुम्ही कुठे असता, काय करता, काही बारीक सारीक माहिती दिली, साधारण दिली. ती महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून तुम्ही आलेले आहात ना, थांबा येते. विद्वान दिसतंय, विद्यावान आहात, विद्वान आहात. मग आमच्याकडे काही विद्यार्थी शिष्य तुम्हाला चालतील का. विद्या अर्थ दोन विद्या घेतात ते विद्यार्थी. आर्थिक विद्या असेल ती एवढी फी पडेल परत माझ्याकडे ज्या दिवसाची फी तुमची चालतं
शिष्य गुरु दक्षिणा म्हणून फी आणि दक्षिणेत फरक आहे. लोक मला विचारतात गुरुजी तुमची फी किती? 8 रुपये. शिष्य घडवायला सुरुवात केली. राजांनी एक दिवशी विचारलं महाराज गुरुजी आपल्या आता एकदा नगरात फेरी मारावी का? नगरात फेरी मारावी. फिरता फिरता छान सुंदर मंदिर पाहिलं. हा ब्राह्मण एका मंदिरापर्यंत आला. राजांनी विचारलं आपण दर्शन घेऊन यावं का? का नाही? कोण देव आहे काय? आतमध्ये जाऊन उभे म्हणाले. पुढे उत्सव सगळा त्यांचाच आहे. जाऊया आतमध्ये. मंदिरापर्यंत पोहोचले. काही पायऱ्या चढल्या. आतमध्ये बघतात सगळं गर्भगृह दिसेपर्यंत त्या ब्राह्मणाचे असे सगळे डोळे फिरले. म्हणजे चांगलं बघून छान वाटलं. मंदिरामध्ये कोरीव काम कोणकोणत्या प्रकारचं किती आहे, कसं आहे, लाकडावरती काय कोरलं, दगडावर काय कोरलं, असं सगळं बघत 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 त्यांची द्वारे जिथपर्यंत पोहोचली. त्या सिंहासनावर बसलेल्या देवतेला पाहिलं. कोण देवता? देवी आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. त्या नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीकडे पाहिलं आणि देवीला एकदा सांगितलं सर्वस्वरूप सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवे दुर्गे देवीला नमस्कार करा. हे माझ्याकडे असलेलं भय संकट जे काही आहे सगळं दूर कर. त्या देवीला पाहिलं आणि आनंद वाटला. देवीकडे पाहिलं, मान झुकवली, आपले नमस्कार केले आणि बाहेर. देवी देवडी रत्नजडित शोभासनी देवी शोभने. रत्नजडित शोभासनी देवी शोभने. विप्राने पाहता कामान तुकवली. विप्राने पाहता कामान तुकवली. सुरू आहे, चालू नाही. सहज शक्य. देवीला पाहिलं, नमस्कार केला. ब्राह्मण पाठ्यामध्ये फिरला. महाराजांनी विचारलं कसं वाटलं मंदिर? खूप सुंदर. देवी कशी वाटली? सुंदर आहे. असं मंदिर आणि अशी देवी कुठे पाहिले का? काही गरज आहे का? असा प्रश्न विचारला ते डोचकळण्यासारखं वाटलं. मला विचारतात महाराज आपण कधी पंढरपूरला पोहोचलात का? कुठे आहे ते? सोलापूर जवळ. आलात कधी? चरित्र सगळ्यांनी ऐकलेलं असणार पण तरी पर्यंत तसा. पंढरपूरला कधी गेलात का? काय तिथे काय नाहीये ते विचारा. सगळं येथे कल्पतरू समस्त अवघे चिंतामणी ते कडे. गाये कामदुहा परी सावघे गोरे पहा चौकडे. वाहे अमृत जीवने भरून याती चंद्रभागा पहा. माझे सामृत कटे करो भागो मोक्षदाता पहा. पंढरीनाथ महाराज की जय. सगळे सांगू राहतात. देवाच्या नावाने एकदा मोठा जय जयकार केला. देव आमचा कसा मोठा आहे सांगितलं. माळ त्याची माझी या गळा. एवढी फक्त एकदा आठवण करून दिली. बरं ते काय मला पंढरपूरला यायचं आहे का? बरं कारण वेगळं वेळ. ज्या देवीला तुम्ही इथे काय ते सगळं अखंड काव्य जेवढं सांगितलं ना, येथे कल्पतरू माहिती आहे. समस्त अवघे चिंतामणी ते खडे. आपल्याकडे आता रस्त्यावर खडे खड्डे मोठे खाडे विवर आहेत. मी आत्ता झालो पनवेलवरून का मोठ्यातून. मग कळलं हे का मोठे ते का मोठे. सगळेच मोठे मोठे विवर आहेत.
लोक सांगतात ना चंद्रावर गेल्याचा आनंद सगळा मिळाला. कुठे चिखल आहे का आपल्यावरच उडवतात. बोलायचं नसतं मग मी बोलत नाही. मला फक्त दिसलं ते सांगितलं. अक्षर बदलायला लागतं. गाडी बसलो की होडी चिंतामणी ते खडे काही काम दोहा परीचा अवघे गोरे पहा चौकडे. ज्याला लोखंड टेकलं तर सोनं होतं. वाहे अमृत जीवन आहे भरून याची चंद्रभागा पहा. आमच्याकडे चंद्रभागेमध्ये अमृत आहे. तुमच्याकडे दोन बदले पाय धुवायला सुद्धा पाणी. नांदे सांप्रत कटी कर उभा तो मोक्षदाता पहा. भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं ना की काय आनंद वाटतो. रूप पाहता लोचनी सुख झाले व सजणे. तो हा विठ्ठल बरोबर तिथे गेल्याशिवाय कळत नाही. जा तिथपर्यंत असं इथपर्यंत थांबावं ना. आपलं घोडं जाऊ द्या पुढं. ब्राह्मणाने सांगावं राजाने ऐकावं तुमची या सिंहासनावर बसवलेली रास आहे देवी आमच्याकडे कचरा काढत असते. अरे राजाचं डोकं आत्तापर्यंत नीट होतं. आता सगळा कचरा बाहेर काढायचा ठरवला. ब्राह्मणाला पाहिला. चला म्हणाले आपली रवानगी आता परवानगीनं देतात एकदम तिकडे पंढरपूरपर्यंत पोहोचले. तुम्हाला तिकडे न्यायचं. सूळ बरोबर घेतला. या ब्राह्मणाने सांगितलेली गोष्ट जर चुकीची असेल तर त्याला तिथेच ठेवायचा आणि तो तिथून कुठेही जाणार नाही याची व्यवस्था करून घरी येईल. बरोबर सूळ घेतला. आपला रथ भरला आणि ब्राह्मणाला घेऊन पोहोचले सुद्धा. पंढरपूरमध्ये पाहतात तर काय ना घोडे विश्रांती घेत होते. नव्हतं पोहोचले. पंढरपूरमध्ये काहीही दिसलं नाही. हे सगळं कसं दिसणार. एवढ्या करता म्हणाले अभ्यंग स्नान करावं लागतं. दिव्य दृष्टी असावी लागते. ती दृष्टी तुमची कशी तुमचं तुम्ही ठरवा. मला दर्शन भेटलं पाहिजे. माझी रासाई देवी या भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये कचरा करताना मला दिसले पाहिजे. हे मला दिसून होत होते. काय इच्छा असेल त्या ब्राह्मणाने सांगितलं इथपर्यंत ठीक आहे. राजा समजू मला देवी तशी दिसली पाहिजे. हे तू तसा नाही हो. एवढा तुमचा देव आहे जिथे माझी आई कचरा काढायला त्याच्याकडे जाते. तो देव कोण आहे मला म्हणायचं. किती फरक पडतो लगेच. राजाची इच्छा नाही काही नाही. ते पंढरपूर तसं जुळून काय नाही हे न करता त्याने सांगितलं नदीत स्नान करायला लागतं. नदीमध्ये स्नान केलं. एक केलं दुसरं केलं. भगवंताला धाव केली. धाव सख्या भावत्वरित श्रीरंगा भाव सख्या भावत्वरित श्रीरंगा पहिलं स्नान केलं. काही जण दुसरं स्नान केलं. तिसरं स्नान केलं. ब्राह्मणाने सांगितलं चंद्रभागेचं स्नान करून आले बघतात. ब्राह्मणाने जे वर्णन केलं हो सगळ्या गोष्टी जशाच्या तशा दिसायला लागल्या. सोन्याचे पत्रे असलेली घरं ते माणिक मोठी पाचून सगळं जड जवळ अशी अनेक रत्न तिथे होती. ती रत्न वेगळी असतात. ते फडकट डोळ्यात डोक्याला बांधून फिरतात त्याला काय म्हणतात. आपल्या डोक्यालाच बांधून फिरत असतात ते. बरोबर. समजा तुमच्याकडे नसलं तर हे अंगावर घराने नेऊन ठेवा. राजानं सगळं चित्र पाहावं. पण इतकं सगळं चित्र ज्याकडे आहे इतकी विशेष काय बरेच काय वर्णन सगळे झाले. त्या ब्राह्मणाने जेवढं सांगितलं होतं तेवढं सगळं चित्र दिसलं. ते चित्र दिसत आहे. पण राजाच्या मनामध्ये वेगळा विचार असा आहे. इतका श्रीमंत असलेला हा भगवान पंढरीनाथ माझी आई ज्याच्याकडे कचरा काढत असते त्या पंढरीनाथाचं दर्शन आता नक्की घ्यायचं. ती आई कचरा काढायला तिथे गेलेली आहे का नाही याबद्दल राजाच्या मनात कुठलाच विचार नाही. धावत गेला हो. जातं तर खरंच नेमकं तिथे कोणाला काय काय लोकांना मध्ये येण्याची सवय असते. तर मी काय म्हणतो कुठे चालले तुम्ही. तुमच्या वडिलांकडे. मध्ये विचारायला येऊ नये. चाललेच कुठे. समर्थांनी सांगितलंय बाहेर जाणाऱ्या माणसाला कधी विचारू नये कुठे चाललास. नेमकी ती मध्ये
तिला बाजूला करणार भक्त तो आपली आई रासायली आहे, ही कचरा काढायला खरंच देव पंढरीनाथाचे पाय धरले माझ्या राज्यात चला म्हणून सांगितलं. देव 7 दिवसांनी प्रसन्न झाले, ते पण काही नाटकी कमी नाही. देव प्रसन्न झाले आणि तुझ्या राज्यामध्ये नेताना मला थांबवायचं नाही, कुठे नक्की थांबवत नाही, आणि माझ्या भक्ताचा छळ करायचा नाही, तोही करणार नाही, चला तुम्ही. देव पोचले हो, पंढरपूरमधून निघाले. विजयनगरमध्ये पोहोचल्यानंतर पंढरपूरमध्ये गजर झाला, मोठा गजर झाला. भगवंत पांढरनाथ परमात्मा त्या आपल्या आसनावर नाही, आसन रिकाम आहे. देव कुठे गेला? सगळ्या श्रेष्ठ श्रेष्ठ संत सत्पुरुषांनी सांगितलं भगवंत त्या भक्ताकडे आहे, त्याला घेऊन कोण येणार? सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये एक हात वर आला, त्याने म्हटलं आपलं नाव भानुदास. आणि तुम्ही सगळ्यांच्या इच्छा शुभ असल्या तर मी नक्की भगवंताला घेऊन येईन. इच्छा शुभ असं नाही, याला शुभेच्छा असं म्हणतात. नुसती गुलाबाची बोलून हात पाठवून शुभेच्छा नसतंच करायचं. ज्याला तुम्ही फोन कराल ना तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तो सांगतो तुमचा शब्द ऐकला म्हणून बरं वाटतं. ते गुलाबाची फुलं खोटीच असतात, पण खोटी सुद्धा नसतात, नुसतं चित्र दिसतं. इच्छा शुभ होत्या. भानुदासाची स्वारी निघाली, मजल धर्मजल करत तिथपर्यंत पोहोचले आणि भगवंताला साकडं देतो. देवा चला. देव येणार कशाने? देव नाही येत का? त्या सगळ्या सेवकांना प्रश्न विचारला. एखादं गाणं म्हणतो, अरे मध्यरात्री कोणी गाणी म्हटलं का? मग काय करतात? एक गाणं म्हणतोय, 2-4 मिनिटं जरा फक्त पुढे जाते, ह्याच्यापेक्षा जास्त नाही करत. येगा गो येगा पंढरीचा राया, येगा गो येगा पंढरीचा राया, येगा पंढरीचा राया, येगा गो एक कुलूप उघडलं, दुसरं उघडलं. 7 दरवाजे होते, 7ही दरवाजे उघडले, कुलूप उघडून पडले. थोड्या वेळाने तुझी माझी संत तर केली वेळ, त्याच्या हाताला गाठत नाही. पाण्याला वाट मोकळी करून द्यायला लागते. हाती साठवून ठेवलं की गडबड होते. हे पाण्याला वाट मोकळी करतो, बुवा इथे थांबायचं हो पुढे. भगवंत म्हणाले भानुदासा निघ, हा हार घ्या आणि पुढे हो. भानुदासांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती लावली हो, अनेक प्रश्न. किती विचारले परत तरी बघूया. आज नाही, अनेक प्रश्न विचारले. त्यातले काही सांगू. देवा आमचं भजन आवडत नाही, आम्ही नमस्कार करायला आवडत नाही, की तुमचे मधले सेवक तुम्हाला मध्ये कोणी त्रास देतात का? हो देव आज दिसणार नाही सांगतात ना काय? कुणा व्यक्तीला कुणा मोठ्या सत्पुरुषांना भेटायला गेलं की त्यांचे चमचेमध्ये महाराज भेटणार नाही, असं कोणी मध्ये येणार आहे का? तसं कोणी आम्हाला मध्ये येतं का? आम्ही तुळशीचे हार तुम्हाला घालतो, चालत नाही का? तुळशी वृंदावर डोक्यावर घेऊन येतो, चालत नाही का? एक तारी वाजवतो, विडा वाजवतो, चालत नाही? भजन करतो, जमत नाही? कीर्तन करतो, चालत नाही का? मृदंग वाजवता, टाळ वाजवतात, हे चालत नाही का तुम्हाला? ते म्हणाले अरे भानुदासा नको एवढा त्रास.
सगळं चालणार आहे, सगळं चालत होतं, सगळं चालतंय, इथे घडतच नाहीये, निघ. हा प्रसाद घ्यायला पुढे आपल्याकडचा नवरत्नांचा कंठा घेतला भरून तसा सगळ्या घातला भरून निघाले. तुमचं बदलवरती प्रातः कर्म करायला सुरुवात केली. महाराजांची स्वारी आली बघतात तो हार नाही हो, नवरत्नांचा कंठा नाही, राजांना तो दिसे ना. तो कोण चोर आहे त्याला पहिल्यांदा धरा. ते म्हणाले कोणीतरी पंढरपूरचा भिगाडा ब्राह्मण आला होता. पंढरपूरवरून कोणीतरी माणूस आलो ना इथपर्यंत ठीक होतं, त्याला भिगाडा म्हणून यांना काय मोठेपणा आलेला होता कोण आठवत. हे पण जबरदस्त होते. त्याला धरा नाहीतर तुम्हाला कायमच्या ठिकाणावर ठेवून जाईल. जिथून माणसं परत येत नाहीत तिथे जाताना 100 असतात, येताना 99 असतात. हो ना, काय त्याला त्या वैकुंठापर्यंत ठीक आहे. अमरधाम म्हणतात त्याला. अहो मेलेला असते त्याचा तो अमर कुठला आहे ना, नाव माझा किती तिथे नेऊन ठेवून तुम्हाला. राजांची सूचना, देव राजाने केलेली आज्ञा नाही समजली तर देवाज्ञा. त्यावर निघाले तुंगभद्रेत उभे असलेल्या भानत असताना पाहिलं हात धरले, बेड्या ढोकल्याने घेऊन आले. हे चोरी केली आहे फक्त कबूल करा, बाकी माझं काहीच नाही. भगवंताने दिलेला प्रसाद आहे, प्रत्यक्ष साक्षात दर्शन घडवलंय. भगवंताचं प्रत्यक्ष साक्षात दर्शन प्रसाद त्याने दिलेलं आहे. मी कशाला, तुम्ही कोण की तुम्हाला विचारत नाही. काय मारल्यावर तर मला मरणाचं भय नाही. देवाला नमस्कार केला आणि सांगितलं चला पुन्हा पुढल्या वेळेला येतो, इथेच येणार, तुम्हाला घेऊन जाणार, त्याच्याकडे जाणार नाही. देवाला शब्द दिला आणि राजाने ज्या ठिकाणी यांना संपवण्याकरता म्हणून सूळ उभा केलेला होता इथपर्यंत नेलं. आता सुळावर देणार तो खो 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 मारा सुटला. लोकांच्या डोळ्यात राजासह सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक झाली. डोळे सोडून उघडून पाहतात तो मोठा वृक्ष दिसला. निश्चय ऐकून दासाचा पांडुरंग तरी जाता. काय केलं होतं, सूळ रोविला होता तयाचा, वृक्ष झाला तात्काळ, त्याचा वृक्ष झाला झाड झालेलं पाहिलं. आणि राजाला नंतर समजलं आपण जाग व्हायला हवं. इतके दिवस झोपलो होतो, आपुली आहे का आजू असेल जागत आहे, आपण झोपलो इतके दिवस. हा भक्त आहे, त्याला आपण ओळखलं नाहीये. पाय धरले आणि भानुदास म्हणाले तो पांडुरंग मला खरंच प्रसन्न आहे, तुम्हालाही वाला चला तिथपर्यंत. पांडुरंगाने सांगितलं राजा मी तुझ्या बंधनातून सुटलो, माझ्या भक्ताचा छळ केला, एक वचन पाळलं नाही. तूही एकवचनी पण एकच वचन पाळलं, दुसरं वचन पाळलं नाही. भानुदासांना म्हटलं जा पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये पोहोचले, सगळ्या भक्तांना घेऊन गेले. नाही सोवळे ओवळे ऐसे केले या भोपळे. त्या भगवंताला सगळ्या भक्तांच्या खांद्यावर डोक्यावर प्रत्येकाने ज्याला जसं जमलं त्याप्रमाणे घेतलं. पंढरपूरमध्ये ठेवले. पंढरीनाथ देव स्थापन झाले तेवढ्याला प्रत्येकाची एकादशी मनाची सगळ्यांची झालेली असते ना, ती आपली तशीच व्हावी. आपली आहे का असे जागता धन्य माता पिता तयाची. भानुदास आपल्या हिता करता नाही, सगळ्यांचा हिता करता जाग राहिले. आपण सुद्धा सगळ्यांनी तसं जागू राहूया. आपुलिया हिता Apuli
ते मागणं मागायचं आणि आजची सेवा भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ठेवायचं. हे चिदान देगा देवा तुझा बाबा